श्री स्वामी समर्थ. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता वाचता ऐकता वक्ता श्रोता, दोघेही आज तुमचे आणि माझे असंख्य पाप हे नाहीसे होणार आहे. कारण आपण स्वामींचं गुणगान गाणार आहोत, स्वामींच्या लीलांचं वर्णन करणार आहोत. स्वामींनी हे त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलं आहे की जर माझ्या गुणांचं जे कोणी बोलणारा आहे आणि जो कोणी ऐकणार आहे त्याचे असंख्य पाप हे नाहीसे मी करणार आहे. त्यामुळे खूप म्हणजे खूप आजचा जो अनुभव आहे तो सुंदर आहे. जो कोणी भाग्यवान असेल तोच हा अनुभव ऐकणार आहे. कारण जेव्हा मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस माझ्या अंगावरती थरारून काटा उभा राहिला. किती अगाध महिमा स्वामींची आहे. खरंच स्वामींची प्रचिती कोणीही ओळखू शकत नाही. ज्यांनी स्वामींना ओळखलं तोच खरा भाग्यवान असेल. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. आणि तुम्हाला देखील असेच स्वामींचे अनुभव आले असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुमचा अनुभव शेअर करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज, सर्व स्वामी भक्तांचे चालक मालक पालक, सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले, सर्वांच्या जीवनाचे सूत्रधार असलेले आपले स्वामी आई यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे स्वामींचे अनुभव सांगणार आहे. तसे तर मला आत्तापर्यंत स्वामींनी खूप सारे अनुभव दिले आहे, पण त्यातील हे जे अनुभव मी सांगणार आहे ते अनुभव मला देखील मी कधीच विसरू शकत नाही. आज हे अनुभव सांगताना प्रत्येक क्षण आठवत आहे आणि स्वामींची महती किती अगाध आहे हे कळत आहे. मला सर्वप्रथम सांगायला आवडेल की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली. हा माझा सर्वात पहिला अनुभव आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या सेवेत खूप दिवसापासून म्हणजे स्वामी मला बोलवत होते, पण मी कधी गेलीच नाही. मला माहीतही नव्हतं की यांना स्वामी म्हणतात, की हे श्री स्वामी समर्थ महाराज आहे, हे दत्तरूपी आहे, दत्तांचे अवतार आहे, असं काहीच एक माहीत नव्हतं. पण माझं एक होतं, मी कधीही कुणाचं मन दुखवलं नाही, कुणाचीही निंदास्तुती मी कधीही केली नाही, कुणाविषयी कधीच कपटी भावनेने राहिले नाही, सरळ मनाने राहिले. कदाचित या माझ्या स्वभावामुळे स्वामी महाराज ना मी आवडले असेल आणि त्यांनी मला त्यांच्या सेवेत घेतलं असेल. स्वामी भक्तांनो, मी कशी सेवेत आले हे तुम्हाला सांगते. माझ्या बहिणीच्या घरी मला खूप दिवसाचं जायचं होतं, पण बहिणीच्या घरी काही माझं जाणं होतच नव्हतं. आणि ज्यावेळेस मी माझ्या बहिणीच्या घरी गेले त्यावेळेस काय झालं की आमची आता परिस्थिती ही खूप नादान होती त्यावेळेस, आणि आमच्याकडे गाडी वगैरे काहीच नव्हतं. मी मोलमजुरी करून उपजीविका करत होती. मग आमच्याकडे त्यावेळेस सायकल होती. सायकलवरती मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेजण जाण्यासाठी निघालो. बहिणीच्या घरी जाण्यासाठी म्हणजे अर्धा पाऊण तास लागायचा, कारण आम्ही एकाच गावामध्ये दिलेलो आहे, पण थोडंसं अंतर लांब आमचं घर आहे. आणि मग आम्ही सायकलीवरती निघालो. सायकलीचा प्रवास सुरू झाला. सायकलीवरती गेलो, बहिणीच्या घरी गेलो. तिथे गेल्यानंतर तिचे जे सासरे होते ते बाहेर बाजीवरती झोपलेले होते. मग ते काय झालं होतं, ते पंढरपूर सर्व काही तीर्थयात्रेला गेलेले होते. मग मी त्यांना म्हटलं की कधी आले तात्या तुम्ही, असं मी त्यांना म्हटलं. तर ते म्हणे मी कालच आलो म्हणे. आणि मग मी आता तीर्थयात्रेवरून आले म्हणून मी सर्वप्रथम त्यांचे पाया पडले. आणि नंतर मग आम्ही घरामध्ये गेलो. घरात बसलो. बहिणीला आवाज दिला, नंतर मग तीही आली. मग तिला म्हटलं, मग तिने आम्हाला म्हणली चहा वगैरे दिला. तर मी म्हटलं बाहेर तात्यांना का बरं चहा दिला नाही. तर ती म्हणे तात्या तर आणखी आलेच नाही, तात्या 2-3 दिवसांनी येणार आहे. तर मी म्हटलं अगं मी बाहेर तात्यांना बघितलं, तात्या झोपलेले होते, तू असं का बरं बोलती. तर माझी बहीण म्हणे नाही गं, ते आलेच नाहीत. मग आम्ही बाहेर येऊन बघितलं तर खरंच बाहेर कोणीच नव्हतं. मला काय झालं, माझे मिस्टरही म्हटले नाही होते म्हणे इथं, आम्ही त्यांच्याशी बोललो म्हणे आणि ही पाया देखील पडली म्हणे त्यांच्या. तर माझी बहीण म्हणे नाही ते आलेच नाही. त्यावेळेस हे काय झालं मग आम्हाला काहीच कळालं नाही. त्यानंतर काय झालं की मग आमचं जे गाव होतं त्या गावामध्ये महाराजांचं मठ
तयार होणार होता हे आम्हाला देखील माहीत नव्हतं. आणि त्या दिवशी मग आम्ही बहिणीला भेटलो वगैरे आणि घरी आलो. आता बहिणीचं आणि माझं घर हे जवळच म्हणजे थोडंफार 5 ते 6 किलोमीटर अंतराच्या दुरीवरती होतं. मग आमचं एकाच गावामध्ये जवळ असल्यामुळे आमच्या गावामध्ये महाराजांचा मठ तयार होत आहे हे काहीच माहीत नव्हतं. आणि त्या दिवशी मला रात्री स्वप्न पडलं की म्हणजे महाराज असे जसे विठ्ठल उभे राहतात तसे कमरेवरती हात देऊन माझ्या दरवाजामध्ये उभे होते आणि मला ते म्हणे, उठ म्हणे, काय झोपते, लवकर उठ, आज मी तुझ्या दाराशी आलो आहे, लवकर तयारी कर आणि आता मी तुमच्या गावामध्ये देखील येणार आहे, असं ते बोलले. मी खडबडून जागे झाली. हे कोण बाबा होते आणि हे मला असे का बरं बोलले असं माझ्या याच्यामध्ये आलं. त्यानंतर मग काय झालं की आम्ही असंच बसलेलो होतो. दुपारची वेळ होती आणि एक दादा कॉम्प्लेट घेऊन आले आणि ते म्हणत होते की ताई, मारुतीच्या मंदिरामध्ये तुम्ही या म्हणे, तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती सुरू होणार आहे. आपल्या गावामध्ये स्वामींचं साप्ताहिक आरतीचं केंद्र सुरू होत आहे. त्या दिवशी ते ग्राम अभियान करत होते. त्यांनी कॉम्प्लेट हातामध्ये दिलं आणि त्यांनी सांगितलं की प्रश्नोत्तर सेवाही होणार आहे. तुमच्या घरातील विविध समस्यावरती आज तेथे उपाय सांगितले जाणार आहे, असं त्या दादांनी सांगितलं. ते कॉम्प्लेट हातामध्ये घेतलं आणि त्या कॉम्प्लेटवरती महाराजांचा एक फोटो होता. तो फोटो बघून माझ्या पायाखालची जमीनच हादरली, कारण जी व्यक्ती मी स्वप्नात बघितली होती तीच व्यक्ती माझ्यासमोर आली होती. त्याचबरोबर माझ्या बहिणीच्या घरी जसं मी त्यांचं रूप बघितलं होतं त्या तात्यांचं, त्यांनी, कारण महाराज तात्यांच्या रूपामध्ये त्यांचं जसं अस्तित्व आहे तसे ते वागत असायचे, तसे होते, तसे ते मला दिसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरती खूप तेज होतं आणि हे बघून मला सर्व काही लिंक लागली की हे तिथे देखील स्वामी होते, स्वप्नात देखील स्वामी आले. मग मी थोडा देखील विचार न करता तिथे आम्ही सर्वजण जमा झालो आणि मग महाराजांना बघून आरती वगैरे केली आणि खूप छान वाटलं. ती आरती करून खूप मनाला समाधान वाटलं आणि खूप मी स्वामींशी ओढली गेले. त्या दादांनी खूप छान तिथे मार्गदर्शन केलं. स्वामींची सेवा कशी करायची, स्वामींना काय आवडतं काय नाही, सर्व काही त्यांनी व्यवस्थित सांगितलं. मग त्यांनी आम्हाला फोटो, माळ, हार सर्व काही दिलं. आम्ही मग सांगितलं की प्रश्न उत्तर आम्हाला करायचे आहे, कारण आमची आर्थिक परिस्थिती ही खूप म्हणजे खूप हालाकीची होती. अक्षरशः घरामध्ये कधी खाण्यासाठी देखील काही राहत नसायचं, इतकी परिस्थिती आमची वाईट होती. कारण माझ्या मिस्टरांनी एक हे घेतलं होतं, ट्रॅक्टर घेतलेला होता, पण तो आम्ही पूर्णपणे लोन काढून घेतलेला होता. त्याचे खूप मोठे हप्ते आम्हाला भरावं लागायचे, जेवढं काम देखील मिळत नसायचं. त्यामुळे खूप सारं कर्ज डोक्यावरती झालेलं होतं. शेतीमध्ये जे उत्पन्न व्हायचं ते सर्व काही कर्जामध्ये जात असायचं. घरात काहीच येत नसायचं आणि जे काही आम्ही गायांचा धंदा करत होतो त्यामध्ये देखील लॉसच होत असायचा. कारण एक गाय आजारी पडली की दुसरी गाय पडायची, त्या मेडिकलमध्येच सर्व काही खर्च जात असायचा. त्यामुळे आम्ही खूप म्हणजे खूप परेशान होतो, इतके परेशान होतो की त्या परेशान आम्ही काय करावं आम्हाला तेच कळत नव्हतं, कुठे मार्ग सापडावा तेच कळत नव्हतं. मग आम्ही तेथे प्रश्न उत्तर केले तर त्यांनी आम्हाला खूप साऱ्या सेवा दिल्या. इतक्या सेवा बघून डोकं पूर्णपणे हँग झालं होतं की एवढ्या सेवा आपण कशी करणार. आता नवीन असल्यानंतर एकतर अगोदर काही माहीत नसतं आणि त्यामध्ये असं एवढं जर सेवा दिल्या तर खूप दडपण येतं. तसंच आमच्यावरती झालं. पण ते काय म्हटले की तुम्ही सुरुवातीला 11 माळी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे सारामृत आहे त्याच्यातले 3 अध्याय सुरुवातीला वाचायला सुरुवात करा. त्यानंतर हळूहळू तुम्हाला जेव्हा महाराजांवरती विश्वास येईल, स्वामी तुम्हाला छोटी फार अनुभव देतील, प्रचिती येईल, त्यानंतर तुम्ही महाराजांच्या सेवा करा, असं त्यांनी सांगितलं. मग म्हटलं ठीक आहे, आपण तसंच करूया. मग घरी आलो आणि आता महाराजांची सेवा सुरू झाली. महाराजांचं अधिष्ठान घरामध्ये आलं. महाराजांची सेवा फार म्हणजे काही नाही. आणि सुरुवातीला तुम्हाला सांगते इतका प्रचंड त्रास मला त्या होत होता की जेव्हा मी सेवा करायला बसायचे लगेच जांभळी, आळस, कंटाळा, असं वाटायचं की मी इथून कधी उठेल. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले की असं वाटायचं पटकन इथून उठावं आणि दुसरीकडे जाऊन बसावं. ती सेवा करू वाटत नव्हती. आणि जर मी इथं शेजारणीसोबत गप्पा मारायला बसले तर मी 2-2 तास गप्पा मारायची, त्यावेळेस मला काहीच व्हायचं नाही. पण जेव्हा महाराजांच्या सेवेला बसायची त्यावेळेस अशी परिस्थिती माझी होत असायची. हे माझ्यासोबत का बरं होत आहे, मला असं वाटलं
की हे माझ्यासोबत होत आहे की काय. त्यावेळेस काय झालं की माझ्या मिस्टरांनी नवीनच मोबाईल घेतला. नवीन मोबाईल घेतला स्क्रीन टच, कारण या अगोदर आमच्याकडे बटनाचा छोटासा फोन होता, असा स्क्रीन टच मोबाईल नव्हता. आणि मग नवीन मोबाईल आला, सर्व काही त्याच्यावरती व्हिडिओ वगैरे येऊ लागले. ते बघून खूप असं कुतूहल वाटायचं की नवीन मोबाईल. आता त्यावेळेस एवढं नव्हतं त्यामुळे, आणि त्यावेळेस महाराजांचा प्रचार प्रसार देखील एवढा झालेला नव्हता. तरी पण थोड्याफार प्रमाणामध्ये महाराजांचे त्याच्यावरती व्हिडिओ वगैरे होते. तर अचानक गुरुवार होता, त्या गुरुवारी महाराजांचे व्हिडिओ माझ्या समोर आला. त्यामध्ये महाराजांचा अनुभव होता आणि त्याचबरोबर महाराजांची सेवा कशी करावी काय, सर्व काही माहिती त्याच्यावरती होती. आणि मग मला खूप आवड निर्माण झाली. मी रोज स्वामींचा अनुभव ऐकल्याशिवाय झोपीत जात नसायची, मला झोपच लागत नसायची, इतकं मला त्याचं वेड लागलं होतं. आणि असं करता करता एक दिवस काय झालं की मी स्वामींना सहज म्हटली की स्वामी, मला भेट द्या ना, मला दर्शन द्या ना, मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे, मला काहीतरी प्रचिती द्या, असं मी स्वामींना म्हटले आणि झोपी गेले. झोपी गेल्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की मला महाराजांचं पहाटे 3 वाजता स्वप्न पडलं. साक्षात महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले. मी गाढ झोपेमध्ये होते. स्वामी मला सर्व काही दिसत होतं. माझ्या घराच्या दरवाजातून आतमध्ये आले. आतमध्ये आल्यानंतर स्वामी चालत होते. खूप असं फुलाचा सुगंध दरवळत होता. सर्वत्र फुलं पसरलेली होती. आणि महाराज आले आणि माझ्या जे काही मी कॉट होते, जे कॉटवरती झोपले होते, माझ्या पायाच्या जवळ बसले. मी स्वामींना म्हणते की स्वामी, तुम्ही तिथे का बरं बसला, तुम्ही माझ्या डोक्यापाशी वरती बसा, तुम्ही खाली बसू नका, असं मी त्यांना म्हणते. आणि ते म्हणतात, नाही, आम्हाला इथेच बसायला आवडतं, असं म्हटले. आणि का बरं, आमचं दर्शन तुला घ्यायचं होतं ना, आम्ही दर्शन देण्यासाठी आलो म्हणे, उठ म्हणे, असं म्हटले. आणि मी खडबडून जागी झाले. कुठे आहे महाराज, सर्वत्र बघू लागले, कुठेच महाराज दिसेना. त्यावेळेस कळालं हे स्वप्न पडलं. पण मी महाराजांना जी विनंती केली, स्वामींनी ती माझी इच्छा पूर्ण केली, याचा मला खूप आनंद त्यावेळेस झाला. स्वामी भक्तांनो, आणि मग आम्ही हळूहळू सेवा वाढवल्या. माझी जी काही सेवा मला दिल्या होत्या त्या सेवा आम्ही करू लागलो. त्यानंतर त्यांनी जे सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही शेतीमध्ये देखील करू लागलो. त्यांनी सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्ही कुठलंही पीक करताल त्यावेळेस ज्या बियाणे आहे त्यावरती महाराजांचं नामस्मरण करायचं आणि मगच ते बियाणं पेरायचं. मी तसंच 11 माळी जप त्या बियाण्यावरती करू लागली आणि पेरू लागली. तुम्हाला सांगते, इतकं छान आमचं पीक येऊ लागलं आणि जे काही आमच्या अडचणी होत्या त्या हळूहळू दूर होऊ लागल्या. शेतीतून चांगलं उत्पन्न येऊ लागलं. आम्ही ट्रॅक्टर देखील विकून टाकला. ट्रॅक्टर विकला. जे बँकेचे लोन होते ते हळूहळू आम्ही फेडत होतो. निम्मे पैसे आम्ही भरले, निम्मे पैसे राहिले होते. हा कर्जाचा जो डोंगर होता तो स्वामींनी हळूहळू कमी कसा केला हे आम्हाला देखील कळालं नाही. 2 वर्षामध्ये आमचं पूर्णपणे कर्ज फिटलं. आम्ही पूर्णपणे नील झालो. असं हो आमचा खूप मोठा अनुभव आला की आमचं कर्ज हे नील झालं. असं वाटतच नव्हतं की आम्ही याच्यातून कधी बाहेर निघू म्हणून, पण स्वामींनी त्याच्यातून आम्हाला अलगदपणे बाहेर काढलं. स्वामी भक्तांनो, मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझी मुलगी ही डॉक्टरकीला आम्ही घातलेली होती. भले कितीही आम्हाला कष्ट येऊ, पण आम्ही तिला घातलं. आणि विशेष म्हणजे तिचा नंबर हा गव्हर्मेंट कॉलेजला लागला. त्यामुळे आम्ही खूप आनंदी झालेलो होतो. आणि माझी मुलगीचं स्वप्न देखील महाराजांनीच पूर्ण केलं, कारण स्वामींच्या कृपेनेच तिला गव्हर्मेंट कॉलेज हे मिळालं होतं. त्यानंतर काय झालं की आम्हाला खूप दिवसाची इच्छा होती अक्कलकोटला जायचं, पण तिथे जाणं आमचं काही होतच नव्हतं. पण माझ्या मिस्टरांना मी म्हटलं की आपण एकदा तरी अक्कलकोटला जाऊया, आपण मूळ स्थानावर जाऊन स्वामी कसे आहेत ते मला बघायचं आहे, तिथलं सर्व काही परिसर बघायचा आहे. स्वामींनी तिथे वास्तव्य केलेलं आहे, ते वैकुंठच तिथे झालेलं आहे, ते वैकुंठ मला बघायचं आहे, या डोळ्यामध्ये साचवायचं आहे, असं मिस्टरांना म्हटली. आणि खूप दिवसाचं चाललं. मग मिस्टरांनी एक दिवस म्हटले की ठीक आहे, आपण जाण्याचं नियोजन करूया, असं म्हटले. मग आम्ही काय केलं की एक गाडी बुक केली. माझे 2 मुलं आणि आम्ही दोघं आणि आणखी एक जोडी आमच्यासोबत होती. असं आम्ही सर्वजण जाण्यासाठी निघालो. रात्री सर्व काही पॅकिंग वगैरे करून ठेवली. आम्ही पहाटेच निघणार होतो. पहाटे आम्ही निघलो. त्यानंतर काय झालं त्या दिवशी मला असं करमतच नव्हतं.
खूप असं हुरहुर वाटत होती. काहीतरी घडणार आहे, स्वामी काहीतरी प्रचिती देणार आहे असं वाटत होतं, पण काय होणार आहे ते माहीत नाही. माझ्या मिस्टरांना मी म्हटले की मला बरं वाटत नाही आहे, काहीतरी घडणार आहे असं मला वाटत आहे. तर मिस्टर म्हटले की नाही गं, असं काही नाही, स्वामींनीच आपल्याला बोलवलं आहे, स्वामींची इच्छा आहे म्हणूनच आपण निघलो आहे. किती दिवसाचं चाललं होतं आपलं जाणं, पण होत नव्हतं. आज महाराजांनी बोलवलं तर तू असं काही बोलू नको. मग म्हटलं ठीक आहे. मग आम्ही निघालो. त्यानंतर आम्ही 5 वाजता घरून निघलो असेल. निघाल्यानंतर 1 ते 2 तास झाले असेल, जवळपास 7 ते 8 वाजले होते. त्या दरम्यान काय झालं की आमची गाडी अचानक बंद पडली. आता गाडी अचानक बंद पडली, ड्रायव्हरला विचारलं. ड्रायव्हर म्हटला मी तर रात्री सर्व काही गाडी चेक करून बघितली, पेट्रोल वगैरे सर्व काही भरलं, मग अचानक गाडी कशी बंद पडली. मग आम्ही उघडून बघितलं तर गाडी ही खूप गरम झालेली होती. मग जवळ एक घर होतं, तिथून पाणी वगैरे आणलं, तिथे पाणी टाकलं. त्यानंतर 15 ते 20 मिनटं आम्ही तिथे थांबलो. पुन्हा आम्ही गाडी चालू केली, गाडी चालू झाली आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. परत तेच अर्धा तास आम्ही चाललो, पुन्हा गाडी चालू याच्यामध्ये बंद पडली. पण आता आम्हाला कळालं की नाही, काहीतरी म्हणजे आहे, काहीतरी होत आहे, आपण पुढे जाणं आता योग्य नाही, आपण गाडीला अगोदर गॅरेजला दाखवूया असं आम्ही सर्वांनी ठरवलं. आणि मग आमचा महाराजांचा जप सुरूच होता. गाडी आता एवढ्या सकाळी गॅरेजला कशी दाखवणार, कारण गॅरेज तर 10-11 वाजता उघडतात. आम्हाला तिथे कळालं की ते जवळच एक गॅरेज आहे म्हणून. मग आम्ही तिथपर्यंत गेलो आणि तिथे गॅरेजवरती पाटी होती, त्या पाटीवरती त्या दादांचा नंबर होता. मग आम्ही तो नंबर घेतला, तो नंबर त्यांना फोन केल्यानंतर तेही चांगले होते म्हणून ते म्हटले ठीक आहे. आम्ही म्हटलो की आम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे, तुम्ही लवकर या आणि आमची गाडी नीट करून द्या. तर ते दादा आमच्यासाठी अर्धा ते पाऊण तासामध्ये तिथे आले. त्यांनी सर्व काही कंडिशन बघितली. त्यावेळेस दादा म्हटले की खरंच तुमचं भाग्य ही खूप चांगलं आहे, खूप मोठे देवतेची तुमच्यावरती कृपा आहे. कारण तुम्ही जर आणखी गाडी पुढे जर नेली असती, गाडी आणखी चालवली असती तर गाडीचा हा स्फोट झाला असता, चालू गाडीमध्ये तुमचा स्फोट झाला असता. असं ज्यावेळेस ते म्हटला त्यावेळेस आम्हाला काय करावं तेच कळत नव्हतं की खरंच महाराजांची किती मोठी आमच्यावरती कृपा झालेली होती. स्वामींनी अगोदरच ते बंद केलं. जर आम्ही आणखी पुढं गेलो असतो तर स्फोट झाला असता. मग त्याने सर्व काही व्यवस्थित करून दिलं. त्यानंतर मग आम्ही आता त्याला म्हटलं की पुन्हा काही होईल का, तर तो म्हटला नाही, असं काही पुन्हा होणार नाही आणि तुम्ही आता निश्चिंत जा, असं तो म्हटला. आणि मग आम्ही तिथून निघालो. आणि एक सांगायचं राहिलं, ज्या गॅरेजमध्ये आम्ही गेलो तो देखील स्वामींचा भक्त होता आणि त्या याच्यावरती पाटीवरती श्री स्वामी समर्थ हे नाव लिहिलेलं होतं. हे बघून तर आमच्या डोळ्यातून पाणीच येऊ लागलं की महाराजांनीच आपल्याला इथपर्यंत आणलं आणि महाराजांनी सुखरूप आपल्याला ठेवलं. आणि आम्ही त्या दिवशी खूप म्हणजे खूप महाराजांचे आभार मानले. अक्कलकोटमध्ये गेलो, महाराजांसाठी पेढे वगैरे घेऊन गेलो. महाराज तुम्ही आम्हाला इथपर्यंत सुखरूप घेऊन आला आहात, तुम्हीच करविता आहात. आमची इच्छा होती आणि तुम्ही घेऊन आला, आमच्यासाठी हेच खूप मोठं भाग्याची गोष्ट आहे. आता जसं आम्हाला आणलं तसं सुखरूप घरी देखील घेऊन चला, तुम्ही आमच्यासोबत चलावं असं स्वामींना विनंती केली. तिथलं सर्व काही बघितलं, चोळाप्पाचं मठ, बाळाप्पाचं मठ, जे काही होतं ते सर्व काही बघितलं. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आता महाराजांची मी तिथून एक मूर्ती घेऊन आले. आता मला काही माहीत नव्हतं की म्हणजे एवढं की मूर्तीवरती अभिषेक वगैरे काही करावा लागतो की काय. तर मग मी मूर्ती घेऊन आले. तर मग आता कसं करायची, याची पूजा तर करावं लागेल, प्राणप्रतिष्ठा करावी लागेल असं मनामध्ये कुठेतरी आलं. मग यूट्यूबला व्हिडिओ बघितले, त्याप्रमाणे महाराजांचा पुरुष सूक्त करून अभिषेक वगैरे केला आणि मग त्यानंतर प्राणप्रतिष्ठा ही केली आणि अभिषेक वगैरे करून पंचामृताने महाराजांची मूर्तीची स्थापना केली. आणि त्या दिवसापासून स्वामी भक्तांनो आमच्या आयुष्यामध्ये एक वेगळंच वळण निर्माण झालं. महाराजांनी आमच्या आयुष्यामध्ये जेव्हापासून त्यांनी पाऊल ठेवलं तेव्हापासून खूप म्हणजे खूप बदल झाले. आणि जेव्हा मूर्ती आणली त्यानंतर तर खूपच बदल झाले. कारण आमचं जे काही हे होतं, जे काही धंदा, जे काही हे होतं शेतीमध्ये, ते
खूप म्हणजे खूप भरगच्च चाललं होतं आणि जे गायींचा आमचा व्यवसाय होता तो देखील खूप वेगाने सुरू झालेला होता. खूप आमचं दूध जाऊ लागलं होतं आणि आमच्या एक एक गायीची किंमत ही जवळपास 70-80 अशी हजार होती. कारण आमच्या गायी ह्या खूप तब्येतीने चांगल्या झालेल्या होत्या. खूप आधी म्हणतात ना की एखाद्याची नजर लागलेली असेल तर नाही आपण सुधरू शकत, तसंच काही झालेलं होतं. पण आमचे महाराज जेव्हापासून घरात आले तेव्हा आमच्या घरावरची जी नजर होती ती महाराजांनी दूर केली आणि आमचा आज जे काही आमचा संसार आहे तो फक्त स्वामींच्या कृपेमुळे एकदम व्यवस्थित सुरळीत चाललेला आहे. फक्त स्वामींची आमच्यावरती कृपा आहे. एवढ्या दिवसाच्या सेवेचं फळ आज स्वामींनी मला दिलं. माझी दोन्ही मुलं खूप सुखात आहे, आम्ही देखील सुखात आहोत. हेच आमच्यासाठी खूप भाग्याचं आहे. ज्यावेळेस इतरांचे दुःख ऐकते, इतरांचे जे प्रॉब्लेम्स आहे, समस्या आहे, त्या जेव्हा बघते ना तेव्हा असं वाटतं नाही आपण खूप सुखी आहे. स्वामींच्या कृपेने आपण म्हणजे खूप सुखी आहे. अशीच कृपा महाराजांनी प्रत्येक भक्तावरती करावी, प्रत्येकाला संकटातून दूर करावं, प्रत्येकावरती कृपा करावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. असे मला आलेले हे स्वामींचे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.